नाही, मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. त्यांच्या मागण्या ते मागतील. शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही ओबीसी संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी ऐकून घेईल. पण अजून तरी कुणाकडनं मला हे आलं नाही. मागच्या वेळी आले होते 4-5 निवेदन, स्वतः हाकेला मी बोललो होतं कॅबिनेट सब कमिटीमध्ये. अजूनही काही ओबीसी संघटनांनी मला या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीचे 2-3 निवेदन आले आहेत. माझ्याकडे 2-3 निवेदन आले. मी कॅबिनेट सब कमिटी घेणार आहे. कॅबिनेट सब कमिटी समोर त्यांना बोलवणार आहे. पण अजून काही निवेदन त्यांनी दिले तर मी सुद्धा कॅबिनेट सब कमिटी समोर या सर्व निवेदनकर्त्यांना बोलवून शासन म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेणे जी जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची ती आम्ही पार पाडणार आहे. इकडे विखे पाटील साहेब मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. मी या ठिकाणी ओबीसी संघटनांचं म्हणणं ऐकून घेईल. कारण या महाराष्ट्रातल्या 353 जातीचा 18 पगड जातीचा ओबीसी समाज त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येक समाजाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील. ते निर्णय आम्ही करणार आहे. काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही, अशी मागणी आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे.